नमस्कार YouTube कुटुंबातील सदस्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहे मूर्ती कलाकारांची भेट घेण्यासाठी। तर आमच्या गावाच्या साईडला खेळेवाडी हे गाव आहे, तिथं जानबा नारायण सुतार असे एक मूर्ती कलाकार आहेत। तर त्यांचीच ओळख घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडून थोडीफार माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर चला त्यांच्या सोबत भेटू, बोलू आणि त्यांची मुलाखत घेऊ। चला। आणि मी आज इथे आलेले आहे जिथं मूर्त्या तयार होतात। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मूर्ती तुम्हाला गणपतीची दिसत आहे। तर जे मूर्ती कलाकार आहेत तर समोर ते बसलेले आहेत, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। तर नमस्कार काका। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा आणि हा व्यवसाय आहे सद्यस्थिती आता कुठे आहे वसलेला आहे? माझं नाव नारायण जानबा सुतार, राहणार हेळेवाडी, महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा गडिंग्लज तालुका या तालुक्यामध्ये आमचं हे हेळेवाडी गाव आहे। तुमचा व्यवसाय हा कधीपासून आहे, म्हणजे आता किती वर्ष झाली साधारणतः आणि कधीपासून, आणि तुम्हाला कोण कोण साथ दिलेली आहे ते पण सांगा। आमचा हा व्यवसाय आमच्या वडिलांपासून, हा व्यवसाय आजोबापासून हा व्यवसाय चालू आहे। आणि वडील करत होते, हयात होते तोपर्यंत एकत्र माझे भाऊ मी असा एकत्रच व्यवसाय होता। पण वडील आमचे वारल्यानंतर 2014ला आमचे वडील वारले आणि मग मी स्वतः हा व्यवसाय सुरुवात केला। म्हणजे 2014 पासून तुम्ही सुरुवात केलेली आहे? हा व्यवसायाला सुरुवात मी स्वतः केलेली आहे। आणि हा व्यवसाय तुम्ही आता करत आहात, तर तुम्हाला या आधी किंवा आता पण काही अडचणी आल्या आहेत का? तर तुम्ही सांगू शकाल का या गोष्टी? त्या व्यवसायात मला अडचणी अशा भरपूर आल्या माझ्या। त्या मनुष्यबळ कमी, कलाकार मंडळी सुद्धा एकच कलाकार मंडळी पासून मूर्ती तयार होते असं नाही। या गणपतीच्या मूर्त्या बनण्यासाठी वेगवेगळे कलाची माणसं लागतात, वजन असतात मूर्ती, त्यासाठी मनुष्यबळ, ह्या सर्व भरपूर अडचणीचा सामना करत मी आत्तापर्यंत या मूर्त्या बनवत आहे। मूर्ती तयार करण्यासाठी साहित्य काय काय वापरता, काही सांगू शकाल तुम्ही? मूर्तीसाठी सुरुवातीला ज्यावेळा मूर्त्या वडील वगैरे बनवत होते त्यावेळा मातीचा वापर केला जायचा। त्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आल्या। आम्हाला त्या कशा मूर्त्या करतात काय हे काही ज्ञान नव्हतं, तरी पण प्लास्टर बनवणाऱ्यांच्या संपर्कात कोल्हापूरला हे सुरुवात झाली। सुरुवातीला जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांचं कसं काय काम चालतंय, कसं बनवतात याचं शिक्षण घेतलं। मग येऊन आम्ही गावी चालू केलं। मला वाटतं या गोष्टीला आता प्लास्टर आमच्या गावात चालू होऊन 25 वर्षे तरी कमीत कमी झाले असते असा अंदाज आहे। 25 वर्षे ओलांडले असते पण कमी काय नसते, जास्तच झाले असते। प्लास्टरच्या मूर्त्या चालू होत्या। त्याच्या अगोदर 7-8-10 वर्ष सुरुवात होती पेणला, कोल्हापूरला, पण आमच्या इकडं सुरुवात नव्हती। खेड्यापाड्यात मेसरी भागात पहिल्यांदा सुरुवात खेळेवाडीतच प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्त्या सुरुवात झाली, आम्हीच सुरुवात केली। तर मला सांगा की प्लास्टर ऑफ पॅरिस आता तुम्ही जर म्हटला, ह्या मूर्ती बनवायला सोप्या वाटतात की आधी शिडू किंवा मातीच्या होत्या त्या सोप्या होत्या तुमच्यासाठी? तसं बघितलं तर कारागीर निर्माण करायचं काम हे मातीच करते, पण आता आधुनिक पद्धतीमुळं सोपी पद्धत प्लास्टर ऑफ पॅरिसचे असल्यामुळं त्यावेळी
एक एक मूर्ती बनवण्यासाठी 4-4, 8-8 दिवस लागत होते. तो माझा ओला चिखल त्याला तयार करत करत ते घटपणा, कारण एकदमच मूर्ती काय बनत नव्हती, अर्धी 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 बनत जायला लागायचं. आणि त्याला 8 दिवस आमचे वडील बनवायचे. जानबा दत्तू सुतार हाडाचा कारागीर होता तो, आणि अतिशय सुंदर मातीवर त्यांचं प्रेम होतं या कलेवर. आणि त्याने मनापासून मूर्त्या ते घडवायचे. मी बघायचो 8-8 दिवस त्यांना लागायचे एक एक मूर्ती करण्यासाठी. कारागीर मातीत प्रेम असल्यामुळं उत्तम अशा ते मूर्त्या जे बनवत होते. पण आम्हाला ते अवगत झालं आणि आम्ही प्लास्टरच्या प्रेमात पडलो आणि माती आमच्या हातातून निसटली. आणि माती निसटली ते आता मुलं पण आमची त्या प्लास्टरच्याच योगायोगानं प्रेमात पडलेत. आणि आता हा व्यवसाय आमचा आता प्लास्टरचाच चालू आहे. पण माझी इच्छा आहे माझ्या मुलाला पण, माझ्या वडिलांनी जसं मातीवर प्रेम करून मातीचा कलाकार वडील होते तसं मुलगा व्हावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आता मुलगा माझा 10वीला आहे, संतोष नारायण सुतार. त्याला मी 10वी झाल्यानंतर ह्या कलेत पाठवायची अशी प्रबळ इच्छा आहे. पण शेवट मुलाच्या मनावरती आहे, त्याची काय इच्छा होती बघून. पण माझी स्वतःची इच्छा आहे की तो मातीत तयार व्हावा. बघू आता काय होतंय. शेवट गणपतीच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्हाला आता ऐकू येत असेल की साधारणतः पावसाचा आवाज येत आहे, त्यामुळे जरा व्हिडिओ करताना हा अडथळ येत आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण विचारू. तर साधारणतः तुम्ही हा व्यवसायाची तुमची जी व्याप्ती आहे ती कुठंपर्यंत आहे, म्हणजे कुठंपर्यंत तुमचे गणपती पोहोचलेले आहेत, कोणत्या कोणत्या भागामध्ये वगैरे? आता आमचे गणपती आमचा चंदगड गडिंगला आजरा, परत बेळगाव जिल्हा, गोवा, कर्नाटक गोकाक, त्या असा ज्या ज्या ठिकाणी आमचं आता नाव जाऊन पोचलंय त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आमच्या मूर्त्या नावारूपाला आलेल्या आहेत, जातात, जाईत आहेत आणि जाईत राहणार. आणि हेळेवाडी हे छोटंसं गाव आमचं, पण एक 300-350 लोकवस्तीचं गाव आहे. त्या गावात या आमच्या व्यवसायामुळं आमच्या गावचं नाव भरपूर प्रसिद्ध आहे. कर्नाटकात आहे, गोव्यात आहे आणि 3 तालुक्यात तरी आम्ही प्रसिद्धच आहोत. आणि व्याप्ती आता त्या 10 वर्षात बघितलं तर भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात व्याप्ती आमच्या धंद्याची झालेली आहे. तुमचं मेहनतीचं फळ म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, त्या पद्धतीनं एक छोट्याशा गावातून तुम्ही एक सुरू केलेला व्यवसाय आता तो नाही म्हटलं 3 भागात का त्याहून अधिक प्रचलित झालेला आहे. तर देवाचीच महिमा म्हणता येईल. आणि साधारणतः तुम्ही ह्या ज्या मूर्त्या बनवता तर छोट्याच बनवता की मोठ्या पण बनवता, आणि कोणत्या साधारण तुम्ही ह्या मूर्त्या ज्या बनवता त्या तुम्ही रिटेलमध्ये देता की होलसेलमध्ये पण देता का? आम्ही 1 फुटापासून 15 फुटापर्यंत मूर्त्या कसं गिराकाला जशी पसंत पडेल उंची तशी देतोय. आणि दुर्गामाताच्या पण असतात. दुर्गामाताच्या काय लहान कोण नेत नाही, त्या 3 फुटाच्या वर असतात, त्या आमच्याकडे मूर्त्या तयार केल्या जातात. दुर्गामातेत सुद्धा उत्कृष्ट, कारण त्यात वेळ भरपूर मिळतोय, गणपती एवढा ताणतणाव नसतोय. ह्या मूर्त्या गणपतीच्या जास्त असल्यामुळे जरा तणावामध्ये असतात, रंगकाम वेळेत व्हायला पाहिजे म्हणून दुर्गामाता जरा रिलॅक्स मूडमध्ये आणि फ्रेश वातावरणामध्ये होतात. त्यामुळं जरा काम आणि जास्त काम असतंय दुर्गामाताचं, पण दुर्गामाताचं काम चांगलं. साधारणतः मूर्ती बनवण्यासाठी किती खर्च येतो आणि तुम्हाला काय यात थोडाफार प्रॉफिट होतो की नाही? आता प्रॉफिट झाली तरच धंदा टिकला जातोय, नाहीतर धंदा टिकणार नाही. ह्या धंदा आम्ही मूर्तीच्या आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या विकतोय, त्यामुळं ना नफा ना तोटा.
आपला पगार आणि आपल्याकडे जे कामगार आहेत त्यांचा पगार आणि आमची रोजीरोटी त्याचं गणित बसलं की आमची मूर्ती आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतोय. अति नफ्याच्या पाठीमागे जात नाही. कारण मी पण स्वतः धार्मिक आहे आणि गणपतीचा व्यवसाय करत असल्यामुळं ह्या व्यवसायात ना नफा ना तोटा या तत्वावर आपलं शेतकरी कुटुंब, मी पण शेतकरीचा आहे आणि भागात आमचा सगळा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला लांबून शेतकरी येतोय आपल्यापाशी. याला ते मूर्तीचं बजेट त्याचं पण कोलमडून नये, त्याला पण ते स्वतःला व्यवस्थित मूर्ती मिळावी आणि बजेटमध्ये त्याचे असावं. ह्या हेतूनं कमीत कमी बजेट आणि माझं पण नुकसान होऊ नये, त्याला पण परवडावे आणि मला पण परवडावे अशा हेतूनं ना नफा ना तोटा असं गणित घालून मी मूर्त्या विक्रीचा व्यवसाय माझा आहे. आता तुम्ही मूर्ती बनवता तर तुम्हाला कुणाकुणाची मदत होते, तर एकाने व्यवसाय होतच नाही, तर त्यामुळे सांगू शकाल की सोबत कोण कोण आहे तुमचा? त्या मूर्त्या बनवण्यासाठी मनुष्यबळ प्रचंड लागते. हा एकट्याचा व्यवसाय नाही आहे. त्या व्यवसायात मनुष्यबळांची अतिशय आवश्यकता असते. मग काही माझी मिसेस मालकीन, माझी तिन्ही मुली, माझा आता मुलगा आणि माझे मित्र मदत करतात. परत काही थोडेसे शिकाऊ असे कारागीर भागातले. आता फेटा बांधण्यासाठी आमचे पाहुणे पांडुरंग बाळू सुतार सोनारवाडी हा उत्कृष्ट नवीनच होता, पण त्याची कला आणि आमचं पाठबळ, त्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीचा फेटा, तो पेशवाई पेटा असू देत किंवा बाळ गणेशचा पेटा असू देत किंवा रेग्युलर आपला कोल्हापुरी पेटा असू देत किंवा धोतर, कोणत्याही प्रकारचं सांगितलं तर तो उत्कृष्ट आता तयार झाला आहे. तो बांधतोय. तर असे कारागीर जर अर्धे कच्चे जरी असले तर माझा अनुभव, मी त्यांच्या गाठीला बांधून त्यांना पुढं कसं ते मोठे कारागीर होतील हा प्रयत्न करत असतो. कारण मीच मोठा कारागीर होऊन चालत नाही. यात माझ्याकडे जी मंडळी आहेत ती मोठी कशी होती हा याच्या पाठीमागचा माझा सुद्धा उद्देश असतो. आता माझा एक मित्र वडगावचा मला रंकामात प्रयत्न करत असतो, पण त्याचं पण नाव रूप कसं येईल. सतीश दत्तात्रय धामणकर म्हणून माझा एक मित्र आहे, मला मामाच म्हणतोय तो. आणि या व्यवसायात मला जवळजवळ 99% नारायण मामा अशीच माझी ओळख आहे. मामा माझे आता आलेले सगळीच मामाच म्हणतात. आता माझी घरातलीच तेवढी मंडळी मामा म्हणत नाहीत, नाहीतर सगळी मंडळी मला मामाच या नावानं ओळखतात. मी कोल्हापुराला पण कच्चा माल, आता तुम्ही म्हटला तुम्हाला या धंद्यात कुठला साहित्य लागते, तर कोल्हापुरात मंडळी आहेत. कलर काम, 3 फुटाच्या वरच्या कच्च्या मूर्त्या माझा विचार चालू आहे. स्वतः मूर्ती इथं 15 फूट 20 फुटाची तयार करायचं नियोजन चालू आहे. पहिले आम्ही कलर हे कोल्हापुरातून आणत होतो, पण आता नेसरीतले काही दुकानदार त्यांना इथंच उपलब्ध करून द्यायचं. प्लास्टर, गबाळा म्हणजे नारळाची शेंडी, कलर ते नेसरीत पण उपलब्ध झालेत. आता नेसरीतनं पण घेतोय. आणि आमचे लक्ष्मी पेंट्स म्हणून कोल्हापूरला मित्र आहे साई, त्याच्याकडून पण आम्ही कलर घेतोय. आणि इथं लागणारं कच्चं साहित्य आता नेसरीत उपलब्ध सुरुवात झाल्यात, त्यामुळे नेसरीतनं पण घेतोय. साधारणतः तुम्ही मूर्ती तयार करण्याचा कालावधी कुठला निश्चित आहे? म्हणजे सकाळी, संध्याकाळी, त्या दुपारी असं म्हणजे आता ह्या मूर्तीची सुरुवात आम्ही नोव्हेंबर डिसेंबर आमची शेतीवाडीची कामं झाल्यानंतर सुगीची त्या कामाला सुरुवात करतात. आणि सुरुवातीला सकाळी 8 ते संध्याकाळी 6
हा आमचा टायमिंग असतोय सुरुवातीचा. त्याच्यानंतर गणपती 1 महिना 2 महिने एकदम जवळ आला आणि कामाचा व्याप वाढतोय, रंगकाम आटोक्यात नाही आलं तर मग सकाळी 8 वाजेस्तोवर संध्याकाळी 4 ते सकाळी 8 असा रात्रभर रंगवण्याचा नियोजन चालू होतंय. आणि हे रात्रीचं रंगवण्याचं नियोजन म्हणजे, कारण काय होतंय, दिवसभर कस्टमर येतात, कारागिरांचं लक्ष त्या कस्टमरकडे गेल्यामुळं रंगकाम व्यवस्थित होत नाही. जे डोक्यात प्लॅन आलेला असते की मूर्ती कशी सुबक होईल आणि तिला कुठला रंग दिल्यामुळं मूर्ती चांगली होईल, तर मध्ये व्यत्यय आल्यामुळं त्याचे जे लिंक असते मूर्तीचं जे घडवण्याचं मन विचलित होतंय. आणि हे होऊ नये आणि सतत मूर्तीकडेच लक्ष लागावं हा याचा दृष्टिकोन असतोय. आणि म्हणून आम्ही रात्रीचं निवांत वेळेत हे रंगकामाचं नियोजन लावतो. एकाग्रता पाहिजे, नाहीतर मग चुकीचं रंगसंगती झाल्यामुळं मूर्ती परत शोभत नाही. आणि लोकांना पसंत पडली पाहिजे, रंगवणाऱ्याला पसंत पडून उपयोग नाही, ती लोकांना पसंत पडायला पाहिजे. त्यामुळं ते कसे व्यवस्थित होईल हा प्रयत्न असतो. मी आता बाहेरून जेव्हा मी आत आले तेव्हा मला एक बाहेर मूर्ती बैलगाडीची जोडी पण दिसली. म्हणजे फक्त तुम्ही गणपतीची मूर्ती बनवता की बाकीच्या पण कोणत्या करता? परत बैल जोड्या, खेळणी, अशा सर्व प्रकारचे मूर्त्या आमच्याकडे तयार केल्या जातात. परत सांगायचा एक आठवण म्हणून, पारंपरिक बैलजोडी ही पांढऱ्या कलरमध्ये रंगवत होते. मग माझ्याकडं असे कारागीर येत राहतात, शिकण्यासाठी येतात. काही जण शिकवून आपला व्यवसाय चालू करतात. आपण यात काहीतरी बदल करूया. आणि मग त्याला सांगितलं ह्या पद्धतीने आपण बैल तयार करायचे. आता गिर जातीचा बैल हा लाल कलरमध्ये येतो, तर त्या पद्धतीनं तो बैल रंगवून बघायचा. म्हैसूर हा काळा पांढरा येतोय. आणि मग आपले किल्लारी ही पांढरी जात आहेच. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारचे बैल तयार केले आहेत. जे बैल सुरुवातीचे बैल आम्ही कसे रंगवले आणि लोकांना ते कसं भरपूर पसंत पडले. महाराष्ट्रात पडले, गोव्यात पडले, कर्नाटकात पडले. आमच्या बैलजोडीनं धुमाकूळच गाठला. जवळजवळ माझ्या मुलग्यानं 300-400 जोड्या आत्तापर्यंत रंगवून विकलेल्या आहेत. आणि तो बैलजोडीमध्ये त्याला हौस येते की बैल म्हणल्यावर शेतकऱ्यांचं एक आकर्षण. आणि शेतकऱ्यांसाठी ते पैशाचे कमी जास्त का असेना, पण त्यात हे न करता ते शेतकरी आला की पप्पा यांना मी बैलजोडी रंगवून देणार आणि पैसे असू दे कमी पण यांना देणारच, म्हणून ते हौसेनं बैलजोडी तयार करून देते. आणि आत्तापर्यंत 300-400 बैलजोड्या त्यांना विकल्यात. आत्ताच बेंद्राचा सण कर्नाटकात वेगळा होतोय, महाराष्ट्रात वेगळा होतोय. दोन्ही सणात जवळजवळ 100 जोड्या त्यानं विकलेल्या आहेत. आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या व त्यांचे आभार मानले. सोबतच आमच्या घरची गणेशांची मूर्ती निवडायची होती, ती पण पाहिली आणि निवडली. त्यानंतर तिथे सुबक मूर्त्या कशा रंगवल्या जातात त्यासुद्धा आम्ही पाहिल्या. जितक्या मूर्त्या दिसायला सुंदर असतात तितक्याच त्यामागचं श्रमही आहे.
मी पण थोड्या श्रींच्या मूर्तींना रंग देण्याचा प्रयत्न केला, पण त्यामागे मला असं समजून आले की मूर्ती घडवण्यापासून ते रंगकामापर्यंतचा प्रवास खूप कठीण आहे आणि कलाकुसरीचा सुद्धा आहे.